आज मी स्वतः जेवण बनवलं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका न्यू व्लॉग मध्ये। मी तुमचा कोल्हापूरचा छोट्या। आज संडे असल्यामुळे मॉर्निंगला लवकरच मी आवरून कामावरती जातोय, कारण का दुकानात कस्टमर सकाळी लवकर असते। त्याच बांबोड्यात लागते आपल्याला ट्रॅफिक। दुकानाच्या समोर गिरायकांच्या गाड्या असल्यामुळे मी साईडला गाडी आपली वडलेली। दुकानात आल्यावरती एका कस्टमरला 2 लेगर पाहिजे होत्या मोठ्या, त्याच त्यांना काढून देतोय। दुकानात कस्टमर कंटिन्यू चालूच होतं, त्यातच वेळ काढून मी आणि अशरफ गाडीतला पहिला सगळा माल उतरून घेतोय। माल उतरून झाल्यानंतर पुढचं मला मार्केट करायला जायचं होतं, त्यामुळेच मी एकटा जातोय, कारण का दुकानावरती गिरायक असल्यामुळे अशरफला दुकानातून बाहेर पडता येत नाही। सागरदानची इथंच जो बारका कार्यकर्ता म्हणजे श्रीराज मला माल काढू लागाय आलेला। गाडीतल्या आपल्या लाईट लावल्यावरती कार्यकर्ते एकदम खुश झालेले। ह्या दोघांना सोडून मग मी येतो डायरेक्ट आपल्या दुकानावरती। पावनखिंडला मला जायचं होतं लेगर घेऊन, त्यासाठीच मी, अशरफ आणि प्रेम तिघ जर आम्ही निघतोय दुकानातनं। पावनखिंडच्या पण पुढे एक गाव आहे, तेच म्हणजे भातळी। त्याच गावात आम्ही आलो लेगर घेऊन। तिथं शिमग्याचा कार्यक्रम असल्यामुळे इतर लेगर लागणार होता। मी आणि अशरफ सगळा लेगर उतरून घेतोय। 17, 18, 19, 20 माल उतरून झाल्यावरती आम्ही पण इथनं लगेच निघतोय। आणि जाता जाता हे दादा पण येणार होतं मलकापूरला, त्यांना पण आपल्या सोबत घेऊन जातोय। आमच्या सोबत आलेलं प्रेम आणि प्रेमला गाडी चालवायची होती, म्हणूनच प्रेमला गाडी चालवायला बसवतोय। पावनखिंड क्रॉस करून आम्ही डायरेक्ट होतोय पांढरं पाण्यावरती। हायवे लागल्यामुळे प्रेमला आम्ही तिकडे बसवतोय आणि आम्ही जातोय डायरेक्ट मलकापुरात। दुकानात जायच्या आधी लय भूक लागलेली, त्यामुळे प्रेम, मी आणि अशरफ नाश्ता करायला थांबतोय। अशरफचा रोजा असल्यामुळे अशरफ काय नाश्ता करत नाही। दुकानात आल्यावरती त्या दोघांना तिथं सोडून मी जातोय घरी। झोपून उठल्यावरती मी परत रेडी होतोय, कारण का मला देवाला जाऊन यायचं होतं। घरातून निघून मी आपल्या भैरोबाच्या मंदिरात जातोय। आरतीत तेल घालून देवाच्या पाया पडून डोक्याला गुलाल लावून मी आपल्या घरात जायला निघतोय। घरी आल्यावरती थोडा वेळ न थांबता मी लगेचच आपल्या दुकानात जायला निघतोय, म्हणूनच गल्लीत येऊन पहिला आपली स्कॉर्पिओ बाहेर काढतोय। दुकानात आलेल्या पहिला मी माझा युनिफॉर्म चेंज करून घेतोय, कारण का गिराईक कंटिन्यू आपल्याला चालूच होतं। आतला काटा संपल्यानंतर लगेचच मी आत काटा घेतोय। चिकनची आपल्याला ऑर्डर आलेली, त्यासाठीच मी हे सगळं आपलं चिकन पार्सल भरून घेत होतो। चिकन सोबत आपल्याला अंड्याचं 2 ट्रे पण न्यायचं होतं। पार्सल द्यायला गेलोच तर लागलीच म्हटलं गाडीत तेल पण टाकून येऊया, म्हणूनच गाडी पंपाव घेतोय। आणि सगळ्यांनी भूक लागलेली, त्यामुळे ताजं सगळ्यांसाठी बनपाव घेऊन आलेलो। जवळजवळ 9, 9:30 पर्यंत आमचं पूर्ण दुकान आवरून झालेलं। मी पण माझं युनिफॉर्म चेंज करून घेतोय आणि आम्ही निघतोय मग घरी जाण्यासाठी। घरी आल्या मी काही चुना घेऊन आलेलो ते वॉश करून घेतोय आणि कुकर मध्ये कांदा टाकून भाजून घेतोय। कांदा भाजून झाल्यानंतर लगेचच मी काही चुना त्यात टाकतोय। आजचा व्लॉग मित्रांनो इथे सेंड करूया, भेटूया उद्या एका न्यू व्लॉग मध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक, सबस्क्राईब, फॉलो करून टाका।